काही वेळातच महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळेला अरविंद सावंत यांची दक्षिण मुंबईमध्ये रॅली काढली जाणार आहे। यासाठी रिगल सिनेमा ते कलेक्टर ऑफिस या मार्गावरनं ही रॅली जाईल। या परिसरात मोठ्या संख्येनं शिवसैनिक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। या रॅलीसाठी एक आकर्षक टेम्पो देखील तयार करण्यात आलेला आहे। यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो देखील लावले गेलेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। महाविकास आघाडीच्या वतीनं दक्षिण मुंबईचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्या रॅलीची तयारी आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसैनिक या ठिकाणी आता हळूहळू मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहेत। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरातले यासोबतच मुंबई परिसरातले शिवसैनिक देखील आज अरविंद सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। या ठिकाणी अरविंद सावंत शक्ती प्रदर्शन करत जाणार आहेत आणि त्यासाठी एक आकर्षक गाडी देखील या परिसरात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर अजूनही महायुतीचा उमेदवार जो आहे तो ठरलेला नाहीये, मात्र आता तुम्ही एक रॅली संपूर्ण मतदारसंघातली एक तुमची फेरी पूर्ण करून आता तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करताय। आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा आणि गद्दारी झाल्यानंतर सुद्धा उद्धवसाहेबांसोबत जे निष्ठेनं राहिले अशा अरविंद सावंत साहेबांचा उमेदवारी अर्ज भरणे आहे। हे अरविंद सावंत साहेब आणि निष्ठा हे एक समीकरण आहे आणि त्याचंच एक कारण आहे की आज त्यांच्या समोर अजूनही उमेदवार निश्चित झाला नाही आहे। आज भगवत तुफान या दक्षिण मुंबई परिसरातून अरविंद सावंत साहेबांसोबत एक भगवत तुफान निष्ठेचं तुफान हे उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे आणि त्याचीच प्रचिती आपण बघू शकता। हजारो लाखोच्या संख्येनं आज सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अरविंद सावंत साहेब हे उमेदवारी अर्जही भरतील आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे निष्ठा आणि प्रेम त्यांचं आहे आणि उद्धव साहेबांचा जो विश्वास आहे तो साकार करून या भाजपवाल्यांना आज उमेदवारसुद्धा सापडून नाही राहिला, हीच या निष्ठेची खरी ताकद आहे। त्यांच्या सभेचा काय फरक पडणार नाही, कारण ज्या प्रकारची गद्दारी गेल्या 2 वर्षामध्ये झालेली आहे त्या कामगार सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड आहे आणि उद्धव साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत, महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यांना हद्दपार करतील। वेळातच रॅलीला सुरुवात होईल आणि हे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते रॅलीच्या निमित्तानं कलेक्टर कार्यालयामध्ये जातील आणि त्या ठिकाणी जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन अरविंद बारकेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।